बालम टाकळीतील गावगुंडांना आळा बसणे ही काळाची गरज. मोहनराव देशमुख. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजपुरे यांच्यावर गुंडांकडून भ्याड हल्ला. रामनाथ राजपुरे यांच्यावर गुंडांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गाव बंद करून निषेध. शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्यावर गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी दुपारी काही गाव गुंडांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बालम टाकळीतील व्यापारी वर्गांनी आपापले व्यवहार बंद ठेवून झालेल्या घटनेचा ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून गावातील गावगुंडांना पर्यायाने आळा बसणे ही काळाची गरज असून म्हातारी मेल्याचे दुःख नाही, परंतु काळ सोकत चालला असल्याने गुन्हेगारीला आळा बसणे गरजेचे असल्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव देशमुख, सरपंच डॉक्टर राम बामदळे, तंटामुक्ती अध्यक्ष कासमभाई शेख, मधुकर पाटेकर, विक्रम बारवकर यांच्यासह ग्रामस्थांनी हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या निषेध सभेतून गावगुंडांना हद्दपार करण्याचीही मागणी केली आहे. तसेच हा भ्याड हल्ला करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना पोलिसांनी तात्काळ अटक न केल्यास लवकरच बालम टाकळी ठिकाणी तीव्र असा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. जाहीर निषेध सभेत उपसरपंच सर्जेराव घोरपडे, माजी सरपंच भानुदास गलधर, माणिक शिंदे, चंद्रकांत गरड, कमुभाई शेख, हरिश्चंद्र घाडगे, रोहिदास भोगले, सुदामराव शिंदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी इसाक शेख, शेवगाव, अहिल्यानगर. या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी मिळून आज गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. निश्चितपणे मी माझ्या 60-62 वर्षाच्या आयुष्यात सर्व ग्रामस्थांना कल्पना आहे की प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये असेल, गावच्या सामाजिक कार्यामध्ये असेल, धार्मिक कार्यामध्ये असेल, गेली 60-62 वर्ष मी समाजकारणात, राजकारणात काम करत आलेलो आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, मी माझ्या आयुष्यात कधी एखाद्या कार्यकर्त्यावर, पॉलिटिशियनला साधा अर्ज सुद्धा दिलेला नाही आणि माझ्यावरती सुद्धा आजपर्यंत कोणी आयुष्यात एखादा तक्रार अर्ज दिला नाही. शक्यतो होईल तेवढं आपल्या गावचे जे संस्कार आहेत, आपण गाव पातळीवर सर्व सामंजस्यप्रमाणे एखाद्यावर अन्याय झाला तर त्या ठिकाणी सहभाग घेऊन, समजावून सांगून, मिटवून या ठिकाणी प्रत्येकाचे अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्नात मी सहभाग घेतलेला आहे. परंतु गेली 1-2 वर्षापासून आपल्या गावामध्ये हे बाहेरून आलेला जो नारायण शितोळे आहे, हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नारायण शितोळे यांनी गेली वर्षभरात आपण जर सारा इतिहास पाहिला तर 4-5 घटना अशा दहशतीच्या या ठिकाणी गावामध्ये केलेल्या आहेत आणि त्याचं पाहून त्याच्याबरोबर दुसरे सहकारी गावातले आपले तरुण काही मुलं, छोटी छोटी मुलं सुद्धा त्याच्यामध्ये आता म्हणजे गुन्हेगारीकडे वळत आहेत. आणि हे या अशा प्रकारच्या घटना आहेत. आपल्याला माहित आहे, मागच्या वर्षभरापूर्वी यात्रेच्या दिवशी आमच्या घरासमोरच त्या ठिकाणी धुमाकूळ घालून आमच्या शिवाजी राजपुरे याच्या घरावर दगडफेक केली, दहशत केली, त्या ठिकाणी धिंगाणा घातला. त्याच्यानंतर आपले राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष कमुभाई शेख यांच्यावर एकदा हल्ला केला, त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला. त्यानंतर आता 2-3 महिन्यापूर्वी आपले चंद्रकांत आबा गरड यांचे पुतणे अरुण पाटील गरड यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी माझी ज्या ठिकाणी घटना झाली तिथंच त्या ठिकाणी दमदाटी करून, त्यांनाही शिवीगाळ करून, रिव्हॉल्वर लावून, धाक दाखवून त्या ठिकाणी हे गावठी कट्टे यांच्याकडे दहशत निर्माण केली. आणि कालही अशाच प्रकारे एक वाद मिटवायच्या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. राज हॉटेलच्या समोर चहा घेतला
चहा पिऊन त्या ठिकाणाहून बाहेर उभा राहिलो. अचानकपणे हे दोघ जण त्या ठिकाणी समोरून हातामध्ये एकाच्या हातात सत्तूर, एकाच्या हातात कोयता, कमरेला कट्टा, अशा पद्धतीने अचानक माझ्यावर हल्ला केला आणि मी गांगरून गेलो. अचानकपणे काय काय प्रकार माझ्या लक्षात नाही आला. परंतु सुदैवाने आई जगदंबेच्या कृपेने त्या ठिकाणी बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी मदत केली. बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी धावून आले. गेवराईचे काही पाहुणे मंडळी होती, त्यांनी त्या ठिकाणी मदत केली, सहकार्य केलं आणि मला सोडवलं. यामध्ये आपल्या गावातले सुद्धा 2-4 कार्यकर्ते, संदीपराव देशमुख असन, टिल्लू देशमुख असन, हे धावत पळत आले. त्यांनी त्यांच्या हातातले हत्यार हिसकून घेतले आणि त्या ठिकाणी तो प्रसंग टळला. माझा सांगायचा हेतू असा आहे की यांची जी प्रवृत्ती आहे की एका पद्धतीनं धमकायचं आणि गावामध्ये दहशत निर्माण करायची, ती पूर्ण व्हिडिओ क्लिप माझ्याजवळ आहे, सारे पुरावे माझ्याजवळ आहेत. आणि अशा पद्धतीनं गावामध्ये खंडणी वसूल करायची, त्या पद्धतीनं दहशत करायची आणि सर्वसाधारणपणे गावामध्ये दूषित असं वातावरण गावचं या ठिकाणी झालेलं आहे. प्रसंग या ठिकाणी आज त्यांची हिंमत माझ्यावर करण्याची झाली. उद्या सर्वसामान्य व्यापारी, काय सर्वसामान्य व्यापाऱ्याचं, सर्वसामान्य माणसाचं काय असतंय, त्यांचा प्रश्न त्या ठिकाणी सोडायचा, मध्यस्थी कोणी करायची नाही का, कोणाचा वाद मिटवायचा नाही का. इथून पुढे तर असं घडलं तर कोणी कोणात सहभाग घेणार नाही, कोणी कोणाचे वाद मिटवणार नाही. म्हणून या ठिकाणी माझी सर्व ग्रामस्थ. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.